केरळमध्ये मान्सून दाखल झाला, गोव्यामध्ये आला, गोव्यामधून महाराष्ट्रामध्ये देखील पोहोचला। पण त्यानंतर मान्सून गेला तरी कुठे असा प्रश्न आता आपल्या सगळ्यांना सतावतोय आणि चिंतेतही टाकतोय। पण याचं उत्तर पुणे वेधशाळेने दिलंय। मान्सून हा कोकण किनारपट्टीवरती रेंगाळल्याचं पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ सखाराम सानप यांनी सांगितलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। जून महिना अर्धा उलटलाय, पण पावसाचा अजूनही ठोस पत्ता नाही। काही भागांमध्ये मात्र ढग दिसतायत, मात्र अजूनही पाऊस कुठेही नाही। त्यामुळे साहजिकच शेतकरी, सर्वसामान्य नागरिक चिंतित आहे की पाऊस कधी येणार। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत सध्या पुणे IMDचे सायंटिस्ट सानप सर आहेत। सर, नक्की पाऊस कधी येणार? अर्धा जून, आज 16 तारीख आहे सर, काय परिस्थिती आहे सध्या? राईट. आपण जर बघितलं तर 8 जूनला तो तळकोकण, त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तो पोहोचला होता आणि त्यानंतरचा जो प्रवास आहे त्याचा तो अडखळलेला आहे किंवा थांबलेला आहे। त्यानंतर ईस्ट इंडियन रिजन किंवा नॉर्थ ईस्टला पाऊस पडला किंवा तिथे मान्सून पोहोचला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये त्याची प्रगती किंवा त्याचं जे ॲडव्हान्समेंट आहे ते थांबलेलं आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जर इथं बघितलं तर हे सॅटेलाईट पिक्चर आहे, करंट सॅटेलाईट पिक्चर, आणि यामध्ये आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टी असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रातील बहुतांश भाग असेल, यामध्ये कोणतेही ढगनिर्मिती आपल्याला होताना दिसत नाही आहे। आणि ह्यावरून आपण बघू शकतो कुठेही क्लाउड्स अजून दिसत नाहीये, एकदम प्लेन दिसतंय। बरोबर। आणि त्यानंतर इथं जर बघितलं 8 तारखेपासून तर 15 कालपर्यंत ही जी ब्लू लाईन आहे ती पुढं सरकलेली नाही, याचाच अर्थ मान्सून पुढं ॲडव्हान्स झालेला नाही। म्हणजे कोकणवरच दिसतंय मान्सून, पुढं अजून सरकत नाहीये। राईट. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मान्सूनचे जे वारे आहेत ते विषुववृत्ताला असे वळखा घालून जातात आणि त्यानंतर त्याची जर तीव्रता जास्त असेल तर मग आपल्याला ह्या रिजनमध्ये किंवा कोकण किनारपट्टी असेल किंवा महाराष्ट्राचा इंटेरियर पार्ट असेल तिथे जास्त पाऊस पडतो। परंतु सध्याची जर परिस्थिती बघितली तर उत्तरेकडनं येणारे जे कोरडे वारे आहेत त्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि इथे एक अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशनसुद्धा आहे, जे की मान्सूनचे जे वारे आहेत त्याच्या ॲडव्हान्समेंटसाठी अडथळा निर्माण करतात किंवा ते खाली पुश केले जातात। जे विंड्स आहेत सर, त्याचबरोबर अल निनोचा सध्या काय परिणाम आहे? कारण आपण बघितलं तर शेतकरी पेरणीसाठी थांबलेला आहे, एक मोठा संकट त्यांच्या समोर आहे। येस, एल निनो ज्या वर्षी असतो किंवा एल निनो ज्यावेळी सक्रिय होतो, एल निनो म्हणजेच काय तर पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये जर तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढलं तर अशी जी परिस्थिती निर्माण होते, त्यामुळं आपल्याकडं किंवा मान्सूनचा जो पाऊस आहे तो कमी पडतो किंवा मान्सूनचे विंड जे आहे ते कमकुवत होतात। तर ह्या वर्षी एल निनो सक्रिय झालेला आहे आणि भारतीय हवामान विभागाने दिलेल्या दुसऱ्या टप्प्यातल्या अंदाजानुसार यावर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा कमीच पडणार आहे आणि तो सरासरीच्या 90% पडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये मॉडेल्सच्या त्रुटी +-4% आहेत। याचाच अर्थ तो 86% किंवा 94% पडू शकतो। तर यावर्षीचं एकंदरीत सांगायचं झालं तर यावर्षीचा जो पाऊस पडणार आहे मान्सूनचा तो सरासरीपेक्षा कमी पडणार आहे। एल निनो सक्रिय झालेला आहे। अनेक संकट सध्या या ठिकाणी दिसत आहेत, मात्र त्याच वेळी मान्सून सुरू होईपर्यंत तरी शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं देखील या ठिकाणी आवाहन केलं गेलंय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। तर अनेक ठिकाणी आपण बघतोय की पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या ABP माझा तुम्हाला आवाहन करतंय की यंदाचं वर्ष हे अल निनोचं आहे, पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब हा आपल्यासाठी अनमोल आहे। आपण सगळ्यांनीच हे पाणी जपून वापरूया असं हे कळकळीचं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे।